लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यासाठीचं आज मतदान होत आहे आणि आपण यानंतर थेट जाणार आहोत डॉक्टर भारती पवार यांचं औक्षण होत आहे सध्या। त्यांच्यासाठी सुद्धा आजचा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण त्यांच्या दिंडोरी या मतदारसंघात सुद्धा मतदान सुरू आहे। राज्यातला हा मतदानाचा 5वा आणि शेवटचा टप्पा आहे। देशातल्या एकूण 49 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे तर राज्यातल्या एकूण 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे। 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। आपण स्क्रीनच्या उजवीकडे सध्या पाहतो आहोत आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सहकुटुंब आलेले आहेत। मतदानाचं हे महाकव्हरेज आज दिवसभर आपण एबीपी माझावर पाहणार आहोत। महाराष्ट्रातला मतदानाचा हा आजचा शेवटचा टप्पा आहे। एकूण 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज राज्यात मतदान पार पडतंय। धुळे, दिंडोरी, नाशिक आणि पालघरमध्ये मतदान सुरू आहे। मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा मतदान सुरू आहे। भिवंडी, कल्याण आणि ठाणे या लोकसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा मतदानाला सुरुवात झालेली आहे। मुंबईकरांना आवाहन आहे, लवकरात लवकर मतदान करा। मतदानाची टक्केवारी वाढण्याची गरज आहे। मुंबई, ठाणे आणि नाशिकच्या लढतींकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे। स्क्रीनच्या डावीकडे आपण 3 दृश्य सध्या पाहतो आहोत। उज्ज्वल निकम, अरविंद सावंत यांच्यासाठी सुद्धा आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। उज्ज्वल निकम यांचं औक्षण केलं जात आहे। पहिल्यांदाच उज्ज्वल निकम राजकीय आखाड्यात उतरलेले आहेत, निवडणूक लढवत आहेत। मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघामध्ये उज्ज्वल निकम महायुतीकडून उमेदवार आहेत। त्यांच्या समोर महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड यांचं आव्हान असणार आहे। अनेक अभिनेते, सेलिब्रिटी सुद्धा आता आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसतायत। प्रशांत दामले सुद्धा आता मतदानासाठी आल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।